छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी. पुन्हा एकदा सुंदर अशी सकाळ उत्तराखंडमध्येच आणि आपण आहोत गिवडी गावामध्ये. काल जसं बोललो आणि याच्या आधी मी तुम्हाला या जागेचा एक व्ह्यू दाखवला होता. बघा किती सुंदर जागा आहे आज स्टे. आणि मागे हे जे डोंगर दिसत आहेत हे आहेत हिमालयाचे डोंगर रांग ही आणि हा केदारनाथचा डोंगर आहे. आज आपण आपला जो मेन मोटिव्ह होता या ट्रिपचा तो म्हणजे तुंगनाथ ट्रेक करायचं तिकडे जातो. आणि हवामानाचा अंदाज आज दाखवला की बहुतेक पाऊस पडायचे चान्सेस आहेत किंवा बर्फ पडायचे. बघूया काय होतं आहे. आणखी रस्ता थोडासा कठीण आहे आणि जर पाऊस पडला तर काय होईल देवच जाणे. कारण की तिकडचं टेम्परेचर -7 -6 असं टेम्परेचर दाखवतं आहे. आणि आम्ही खूपच तयारी केलेली आहे. 4 लेअर आम्ही घालून फिरतो आहे. लेट्स सी काय होतं आहे. जय भोलेनाथ. तर फायनली आपण तिथेला आहोत जिथे आता बोलता पण येत नाही. फायनली आपण तिथे आलो आहोत जिथे येण्यासाठी आपण ही ट्रिप सुरू केली ती म्हणजे तुंगनाथचा ट्रेक. आणि आपण आता तुंगनाथच्या खाली आहोत. इकडनं आपण आपला तुंगनाथचा ट्रेक सुरू करतो आणि आमची तयारी चांगली दिसत असेल. काठी घेतली आम्ही, मफलर घेतलं आहे आम्ही, 4 लेअरचं प्रोटेक्शन आहे आतमध्ये. आणि इकडचं टेम्परेचर सध्या -1 0 डिग्री खाली. हात थरथरतोय. बघूया आता वर जाऊन मजा घेऊया. तुम्हाला देखील आनंद देऊया. तर आता तुंगनाथचा ट्रेक करताना दम लागला भरपूर. मागे आमचं जितेश शेवाळे आणि इथे हिमालयाचे डोंगर रांग. हा 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 काय दृश्य आहे. खरंच थंडी भरपूर आहे पण ठीक आहे निभावून जातो आम्ही. जिथे शेवाळे काय म्हणणं आहे. वरते व्ह्यू आहे हिमालयाचा. तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये. पण दम देखील लागतोय आणि थंडी देखील भयानक आहे इकडे. पण बघूया आमचा निश्चय आहे की आम्ही पुढच्या 2 तासात वरती पोचू. बघूया पोचू की नाही. तुंगनाथमध्ये चढताना आपण बऱ्याच वेळा थांबतोय. त्याचं कारण म्हणजे एवढा सुंदर अशी दृश्य आहे तिथे. म्हणजे आपण चालत असतो आपण ठरवतो की आपण वर जाऊनच थांबूया. पण तरी देखील निसर्ग सौंदर्य आपल्याला इथे थांबून एकदा न्याहाळण्यासाठी भाग पाडताच. इथे तुम्ही बघत असाल पांढरा शुभ्र बर्फाचा सडा पडला आहे आणि मागे हिमालयाची डोंगर रांग. इथे हिमालय, पलीकडे तुंगनाथ. आपण तिकडे जातोय. हा 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 दम लागला आहे पण तरी देखील हार मानायची नाही. आपण विल पॉवरने वर जायचं आहे. टेम्परेचर खूप थंड आहे जसं मी आधी सांगितलं. -1 का -2 टेम्परेचर. जिथे शेवाळे आमचे लाडू खाते. जिथे शेवाळे बोला काहीतरी. जिथे शेवाळे लाडू खातात. जिथे शेवाळ्यांच्या आईने आमच्यासाठी अंगामध्ये ऊर्जा यावी या कारणास्तव डिंकाचे लाडू पाठवलेत. आमच्या तिकडे देखील बदाम आणि थोडेसे ड्रायफ्रूट आहेत ते आम्ही खातो. थोडीशी ताकद घेतो.
आणि पुढे जात राहतो. तर सध्या आपण तुंगनाथच्या अर्ध्या रस्त्यात आलो आहोत. मला वाटतं अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता आपण कवर केला आहे. आणि काय तेच परत बोलावं की सुंदर दृश्य आहे. कारण की जिकडे जाल तिकडे नैसर्गिक सौंदर्य संपतच नाही. मागे हा डोंगर आहे, त्याच्यावरती आता सूर्याचे किरण पडत आहेत आणि तो सोनेरी दिसतोय, अक्षरशः सोन्यासारखा चमकतो. आणि माझे फंबल पडत आहेत मला माहिती आहे. शक्यतो माझे फंबल कधी पडत नाही, पण इकडे थंडीच एवढी आहे की मला बोलायला अडथळा होतो आहे. टेम्परेचर अजून खाली गेलं आहे, -5 डिग्री सेल्सिअस. आणि मुंबईच्या लोकांसाठी, नवी मुंबईच्या लोकांसाठी हे खूपच कमी आहे. ऑफकोर्स आपण 30 आणि 27ला टेम्परेचर गेलं की स्वेटर घालतो आणि इकडे -3 बोलल्यावर. माझ्या मागे जो तुम्हाला डोंगर दिसतो टॉप, तिथेच जायचं आहे आपल्याला. तुंगनाथ महादेवाचं मंदिर आणि त्याच्यावर चंद्रशिला आपल्याला जाता येते की नाही आपण बघूया, प्रयत्न करूया. गेलो तर नक्कीच आपल्यावर देवाची कृपा आहे असं समजू. आणि जर आज स्नोफॉल झाला तर मग काय दुधात साखर. फायनली 4 तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्ही 3 तासाच्या अथक परिश्रमानंतर आम्ही तुंगनाथ मंदिरावर पोचलेलो आहोत. आणि हा बघा नजारा. आणि इथे मागे आहे तुंगनाथ मंदिर, जे आम्ही तुम्हाला दाखवू. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हे जगातील सर्वात उंच शंकराचं मंदिर आहे. आणि आपण सध्या आहोत 14,500 फूटवर समुद्रसपाटीपासून. फायनली वी हॅव डन इट. तर आता आम्ही तुम्हाला देखील तुंगनाथाचं दर्शन घडवलं. आणि त्याच्यानंतर मंदिरापासून थोडं पुढे चंद्रशिलाचा जो रस्ता आहे तिथे आम्ही उभे आहोत. आणि खाली ही दिसते दरी आणि हा दिसतं हिमालयाचा बर्फाच्छादित प्रदेश. काय आहे की आम्ही सह्याद्रीमध्ये बरेच वर्ष ट्रेक केलेत, 101 ट्रेक केले. पण हा जो हिमालयाचा अनुभव आहे हा वेगळाच आहे. आणि आमच्या ट्रेकचा अनुभव जो होता त्याचा आम्हाला फायदा नक्कीच झाला इथे. आणि महाराष्ट्रीय म्हणून इकडे आल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आमचं दायित्व बनतं की एक घोषणा तर आम्ही द्यायला पाहिजे. आणि ती म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय भारत, जय भारत, भारत माता की जय. तर इथे येऊन एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे आपला सह्याद्रीचा ट्रेकिंगचा एक्सपिरियन्स. पूर्वतयारी कशी करावी, शूज कसे असावे, सामान काय घ्यावं सोबत, फर्स्ट एड कॅरी करावं, आपली शारीरिक क्षमता कशी वाढावी, या सगळ्या गोष्टींचा उपयोग खूप झाला इथे. आणि इथे बरेच लोक आम्ही बघतोय की जे रनिंग शूज आणि स्निकर्स घालून आलेत आणि उतरताना त्यांना अजिबात ग्रीप मिळत नाही आणि ते सरकतात. त्याचप्रमाणे कोणी डिहायड्रेट होतं आहे, कोणी ORS कॅरी केलेलं नाही आहे, कोणी फर्स्ट एड कॅरी केलेलं नाही आहे, कोणी खाणं कॅरी केलेलं नाही आहे. तर नक्कीच अनुभव नेहमी कामी येतो आणि याचं सगळं श्रेय आपल्या सह्याद्रीलाच जातं असं मी म्हणेन.
मित्रांनो, आपण आज मोठा परिश्रम केला आहे. आपण आपलं जे स्वप्न होतं तुंगनाथ ट्रेक तो पूर्ण केलेला आहे आणि एवढे अडथळे आले त्याच्यानंतर देखील आपण जिद्द नाही हरली आणि आपण पुढे घेत गेलो. या घाटामध्ये आम्ही जी गाडी चालवली, खरंच गाडी चालवणं माझी वाट लागली. म्हणजे याचं वजन, माझं वजन, गाडीचं वजन, खांद्यावर एवढं वजन आलं आहे. याला मानलं पाहिजे की तो स्टार्टिंगपासून गाडी चालवतोय एकदम पूर्ण ऋषिकेशपासून ते आता तुंगनाथ चोपटापर्यंत कंटिन्युअसली गाडी चालवतो. खूप गाडी चालवली आहे आणि रस्ते एवढे खतरनाक आणि तेवढ्या याच्यातून देखील आणि -4, -5 टेम्परेचर, पडणारा बर्फ, या सगळ्यात देखील आम्ही तो ट्रेक पूर्ण केला. सकाळी 10 वाजता आम्ही ट्रेक सुरू केला. 4 वाजता पूर्ण करून आम्ही 2 तासात आम्ही इथे परत आलो आहे. आणि सध्या आम्ही आलो आहे ओंकारेश्वर मंदिर उखीमठ. आणि या मंदिराचं वैशिष्ट्य असं की हे विंटर अबोर्ड आहे बाबा केदारनाथ यांचं. म्हणजे हिवाळ्यामध्ये केदारनाथजी इथे येऊन विराजमान होतात आणि तुम्ही त्यांचं दर्शन घेऊ शकता. आणि इकडे दर्शन घेतल्याने देखील तुम्हाला तेवढंच पुण्य मिळतं जेवढं तुम्ही केदारनाथला गेल्यावर घेता. आणि आज सोमवारमध्ये पंचकेदारमधील 2 दर्शन म्हणजे तुंगनाथ आणि केदार बाबा ओंकारेश्वराला आले आहेत. त्यांचं दर्शन आम्हाला घ्यायचं भाग्य मिळालं. म्हणजे आमचं सोमवार सफल झालं आहे. खरंच आनंदी आहोत. आता आम्ही पुढे जातो आणि ओंकारेश्वराचं दर्शन घेऊन आमच्या रूमवर जाऊन आराम करतो. चला मग.